नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पुन्हा एक क्वेश्चन घेऊन आलोय जो की प्रिव्हियसली विचारलेला प्रश्न आहे। हा प्रश्न महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस मेन्स एक्झाम 2024 मध्ये विचारलेला होता आणि अतिशय सोपा प्रश्न आहे। जर तुम्ही प्रिव्हियस लेक्चर बघितलं असणार तर तुम्हाला हा प्रश्न इझिली सॉल्व्ह करता येईल। एक 6 किंवा 8 मार्काला असे प्रश्न विचारले जात असतात। जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे पेपर लिहितात ग्रॅज्युएशन करत असताना, तर त्याही वेळेला तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात असतात। तर बघा, क्वेश्चन आधी व्यवस्थित समजून घेऊ आपण। एक कंटिन्युअस बीम ए बी सी, इथं ए बी सी असा बीम दिलाय, कंटिन्युअस बीम आहे। कंटिन्युअस बीमची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे, बीम विच इज सपोर्टेड बाय मोर दॅन 2 सपोर्ट्स नोन ॲज अ कंटिन्युअस बीम। त्याला 2 स्पॅन, 3 स्पॅन, 4 स्पॅन कितीही राहू शकतात। या बीमला इथं 2 स्पॅन आहेत। पुढे बघा, A continuous beam ABC is simply supported at A and C. A सपोर्ट आणि C सपोर्टला हा या ठिकाणी कसा आहे, सिम्पली सपोर्टेड आहे। ओके, स्पॅन AC आणि स्पॅन BC, AC ची लेंथ आहे L1, L1 इज द लेंथ ऑफ AC आणि L2 इज द लेंथ ऑफ BC। त्याच्यानंतर W1 आणि W2 असे दोन कॉन्सन्ट्रेटेड पॉइंट लोड दोघं स्पॅनच्या सेंटरला या ठिकाणी ऍक्ट झालेले आहेत आणि म्हटलंय कॅल्क्युलेट द सपोर्ट मोमेंट MB। बघा प्रश्न काय आहे, कॅल्क्युलेट द सपोर्ट मोमेंट MB। सो हा जो काही इंटरमिडिएट सपोर्ट आहे, तर त्या इंटरमिडिएट सपोर्टला या ठिकाणी मोमेंट डेव्हलप होत असते, हॉगिंग नेचरची बेंडिंग मोमेंट डेव्हलप होत असते, ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची। आणि सोबतच सपोर्ट रिॲक्शन्स RA, RB आणि RC, बस एवढ्याच गोष्टी विचारल्या। जर तुम्ही या अगोदरचा प्रश्न बघितला तर तो क्वेश्चन असा होता की अनालाइज करायचं जर का विचारलं, हे बघा लक्ष द्या, या दोघं प्रश्नांमधला फरक समजून घ्या। अनालाइज ए कंटिन्युअस बीम, तर ह्या केसमध्ये आपल्याला बेंडिंग मोमेंट, सपोर्ट रिॲक्शन्स तर काढावे लागतात, बट SFD BMD सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागते। पण इथं क्लिअरली क्वेश्चन मध्ये जेवढं मेन्शन केलं आपण तेवढंच करूया। तर इकडे बघा, या ठिकाणी काय मेन्शन केलंय की सपोर्ट मोमेंट कॅल्क्युलेट करा MB आणि त्यासोबत सपोर्ट रिॲक्शन सुद्धा फाइंड आउट करा। मग आता मी काय करतो, इथं कुठेही तुम्हाला मेथड बद्दल मेन्शन केलेलं नाही की मोमेंट डिस्ट्रीब्युशन यूज करायची का स्लोप डिफ्लेक्शन मॅट्रिक्स मेथड वापरायची की कॅलॅप्रॉन्स थेरम वापरायचं, काही मेन्शन केलेलं नाही। सो चॉईस पूर्णपणे आपली आहे। तर मी काय करतो, यूज मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड। सो मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथडचा वापर करतो। आणि जेव्हाही तुम्ही MDMचा वापर कराल तर काही स्टेप्स आहेत। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला फिक्स्ड मोमेंट काढून घ्यावे लागतील प्रत्येक सपोर्टला। नंबर 2, तुम्हाला डिस्ट्रीब्युशन फॅक्टर कॅल्क्युलेट करावे लागेल आणि एकदा का डिस्ट्रीब्युशन फॅक्टर भेटला का त्यानंतर मग ऍक्च्युअल वर्किंग प्रोसेसला सुरुवात आपण करत असतो। तर मग मी काय करतो बघा, मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथडचा वापर करतो। जो बीम आहे तो पुन्हा रीड्रॉ या ठिकाणी करून घेतो। आणि एक गोष्ट जी तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात घेतली पाहिजे, या क्वेश्चन मध्ये असं म्हटलंय की L1 इक्वल टू L2 इक्वल टू L, म्हणजेच काय, हा L1 स्पॅन आणि L2 स्पॅन हे दोघं इक्वल स्पॅन आहेत आणि दॅट इज इक्वल टू L। सोबतच W1 इक्वल टू W2 इक्वल टू W। सो जो काही कॉन्सन्ट्रेटेड पॉइंट लोड आहे दोघं स्पॅनवरचा, तो सुद्धा सिंपल आहे, इक्वल आहे, ठीक आहे, आणि दॅट इज इक्वल टू W। मग आता जो बीम आहे तुम्ही दिला तो पुन्हा ह्या ठिकाणी घेतलाय। आता पहिल्या स्टेप मध्ये मी फिक्स्ड मोमेंट कॅल्क्युलेट करतो A सपोर्टला, B सपोर्टला आणि C सपोर्टला। मग त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा काय करणार की तिघचे काही सपोर्ट आहेत त्या तिघांना मी अजूम करणार फिक्स सपोर्ट, ठीक आहे। सगळ्यात पहिल्यांदा तिघांना आपण फिक्स कन्सिडर करू आणि देन फिक्स्ड मोमेंट फाइंड आउट करू। मग बघा मी काय केलं, ह्या तिघांना या ठिकाणी फिक्स सपोर्ट अशा पद्धतीने कन्सिडर करून घेतलं। सो फिक्सिटी कन्सिडर केली, नंतर मी त्याला रिलीज पण करणार आहे, पण आता सध्या त्यांना फिक्स कन्सिडर करा आणि देन देयर इज अ फिक्स्ड मोमेंट। मग या ठिकाणी फिक्स्ड मोमेंट डेव्हलप होणार अँटी क्लॉकवाइज, इथं फिक्स्ड मोमेंट डेव्हलप होणार क्लॉकवाइज, देन अँटी क्लॉकवाइज, क्लॉकवाइज। आणि MDM मेथड, स्लोप डिफ्लेक्शन मेथड, या दोघांमध्ये साइन कन्व्हेन्शन नेहमी लक्षात ठेवा, क्लॉकवाइज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाइज निगेटिव्ह। मग मी काय करतो बघा, बिकॉज ऑफ पॉइंट लोड W1, बघा W1 हा पॉइंट लोड आहे, W2 हा पॉइंट लोड आहे, दोघं इक्वल आहेत आणि त्याची व्हॅल्यू आहे W, बरोबर। सो बिकॉज ऑफ पॉइंट लोड W, बरोबर, व्हॉट इज द फिक्स्ड मोमेंट, फिक्स्ड मोमेंट किती असते, WL/8, हा फॉर्म्युला पाठ पाहिजे तुमचा। मग मी काय केलं, AB पोर्शन साठी, हा बघा ही आहे फिक्स्ड मोमेंट AB, ही आहे आपली फिक्स एंड मोमेंट AB। सो फिक्स एंड मोमेंट AB, बरोबर। सो A टू B, सो A टू B ही जी काही फिक्स्ड मोमेंट आहे, मी त्याचा फॉर्म्युला लिहिलाय WL/8, निगेटिव्ह का, बिकॉज इट इज अ अँटी क्लॉकवाइज। तसंच आता हा बघा काय, फिक्स्ड मोमेंट BA, फिक्स्ड मोमेंट BA क्लॉकवाइज आहे, व्हॅल्यू सेम असणार, प्लस WL/8। तसंच आता हा अँटी क्लॉकवाइज आहे बट BC स्पॅन साठी, सो फिक्स्ड मोमेंट फॉर BC स्पॅन, बरोबर, क्लॉकवाइज आहे, सेम व्हॅल्यू येणार WL/8, इट इज अँटी क्लॉकवाइज निगेटिव्ह, आणि हा कसा आहे क्लॉकवाइज पॉझिटिव्ह। सो फिक्स्ड मोमेंट फॉर CB पोर्शन, C टू B पोर्शन,
ठीक आहे. सो पहिल्या स्टेपमध्ये डायरेक्टली फिक्स्ड मोमेंट आपण कॅल्क्युलेट करून घेतल्या. अपकमिंग एक्झाम मध्ये तुम्हाला याच्या ऐवजी डायरेक्टली मॅग्निट्यूड दिली जाऊ शकते, स्पॅनची लेंथ दिली जाऊ शकते. देन काय प्रॉब्लेम आहे, पुट करायचं, कॅल्क्युलेट करायचं आणि आन्सर फाइंड आउट करायचं. सो ही झाली आपली पहिली स्टेप. यामध्ये सर्व सपोर्ट मी फिक्स कन्सिडर करतो. ऍक्च्युअल मध्ये बघितलं ऑल द सपोर्ट्स आर सिंपल सपोर्ट, बट मी त्यांना फिक्सिटी करतो, फिक्स कन्सिडर करतो आणि देन फिक्स्ड मोमेंट फाइंड आउट करतो. या फिक्स्ड मोमेंट तुमच्या लक्षात आले असतील. क्लॉकवाईज साठी पॉझिटिव्ह आणि अँटी क्लॉकवाईज साठी निगेटिव्ह. पॉइंट लोडमुळे WL/8 ही झाली पहिली स्टेप. नंबर 2, दुसऱ्या स्टेपमध्ये मी डायरेक्टली डिस्ट्रीब्युशन फॅक्टर फाइंड आउट करतो. आता जर तुम्ही प्रिव्हियस लेक्चर बघितलं असणार तर डिस्ट्रीब्युशन फॅक्टर स्टेप बाय स्टेप कसं फाइंड आउट करायचं हे तुम्हाला मी शिकवलंय. आधी ऍब्सोल्यूट स्टिफनेस काढा, देन रोटेशनल स्टिफनेस साठी जॉईंट काढा, देन देअर रेशो, अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो. बट जिथं जिथं वेळ वाचवता येईल त्या ठिकाणी वेळ वाचवायचा. बघा राजांनो, जेव्हा ए जॉईंटचा विचार मी करेल, जॉईंट ए चा, सो ऍट अ जॉईंट ए देर इज ओनली वन मेंबर नोन ॲज AB मेंबर. जर एखाद्या जॉईंटला जर एकच मेंबर असेल तर त्याचा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर डायरेक्टली लिहून टाकायचा 1. सो डिस्ट्रीब्युशन फॅक्टर ऑफ जॉईंट AB मेंबर AB 1. तसंच सी जॉईंटला एकच मेंबर आहे नोन ॲज अ CB, सो डिस्ट्रीब्युशन फॅक्टर डायरेक्ट इक्वल टू 1. आता बी जॉईंटचा जर विचार मी केला, सो ॲट अ जॉईंट बी देर आर 2 मेंबर्स, वन इज BA अँड BC. BA मेंबर पण आहे आणि BC मेंबर पण आहे. पण जर तुम्ही विचारात घेतलं तर बघा कुठलाही स्टिफनेसचा फॉर्म्युला असा असतो, ऍब्सोल्यूट स्टिफनेसचा फॉर्म्युला असा असतो, एकतर 3 टाइम EI बाय L असा असणार किंवा 4 टाइम EI बाय L असणार. म्हणजे स्टिफनेस कोणकोणत्या गोष्टींवर डिपेंड करते, तर स्टिफनेस डिपेंड करते लेंथवरती. तर BA पोर्शन आणि BC पोर्शन दोघांची लेंथ आहे सेम. नंबर 2, फ्लेक्झरल रिजिडिटी EI. सो इथं मेन्शन केलेलं नाही, आपण अजूम करू शकतो की इट हॅज अ कॉन्स्टंट फ्लेक्झरल रिजिडिटी. बरोबर. सो EI, सो फ्लेक्झरल रिजिडिटी पण सेम आहे. यासोबतच 3 EI/L कधी वापरायचा आणि 4 EI/L कधी वापरायचा, इट डिपेंड्स अपॉन द फार एंड कंडिशन. सो BA चा फार एंड आहे सिंपल आणि BC चा फार एंड आहे सिंपल. म्हणजे ज्या वेळेस लेंथ सेम आहे, फ्लेक्झरल रिजिडिटी सेम आहे, फार एंड कंडिशन सेम आहे, तर डायरेक्टली तुम्ही लिहू शकता BA साठी 0.5, BC साठी 0.5. बट ते मेन्शन करा, जे की मी इथं मेन्शन केलंय, ऍज द सपोर्ट कंडिशन्स, then length of the span आणि फ्लेक्झरल रिजिडिटी आर सेम. डायरेक्टली आपण लिहू शकतो डिस्ट्रीब्युशन फॅक्टर फॉर BA मेंबर 0.5 आणि फॉर BC मेंबर 0.5. ओके. सो पहिल्या स्टेप मध्ये फिक्स्ड मोमेंट कॅल्क्युलेट केली, सेकंड स्टेज मध्ये मी या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन फॅक्टर फाइंड आउट केले. सो माझ्याकडे 4ही मेंबर म्हणजेच काय, AB, BA, BC, CB चौघांचा माझ्याकडे डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आलेला आहे. क्लिअर. तर ही झाली दुसरी स्टेप. आता मी ऍक्च्युअल सुरुवात करेल MDM मेथडच्या इटरेशनला, अप्रॉक्सिमेशनला. सो स्टेप नंबर 3 मध्ये मी या ठिकाणी फर्स्ट अप्रॉक्सिमेट मोमेंट घेतो. आता स्टेप्स कशा असतात, सगळ्यात पहिल्यांदा जॉईंट लिहून घ्या. हे बघा, जॉईंट A, जॉईंट B, जॉईंट C. A जॉईंट, B जॉईंट, C जॉईंट. त्याच्यानंतर A जॉईंटला एकच मेंबर आहे AB, व्हेरी गुड. C जॉईंटला एकच मेंबर आहे CB, अगदी बरोबर. बट सर ऍट अ जॉईंट B देर आर 2 मेंबर्स, BA and BC. So BA and BC. Join after the joint members and member नंतर distribution factors. So 1, 1, 0.5, 0.5. Next, fixed end moment. याची fixed end moment anti-clockwise minus WL/8. याची fixed end moment clockwise plus WL/8 minus WL/8 plus WL/8. आफ्टर द फिक्सिटी म्हणजे फिक्स्ड मोमेंट, हे फिक्स्ड मोमेंट लिहिल्यानंतर आता मी 1 बाय 1 त्या सपोर्ट्सला रिलीज करणार. म्हणजे कसं करणार हे बघा. हे बघा, इकडे लक्ष द्या. हे आहे आपला ऍक्च्युअल स्ट्रक्चर. बरोबर. त्याला कॉपी करतो, इथे पेस्ट करून घेतो. आणि देन हे आहे आपला ऍक्च्युअल स्ट्रक्चर. बट मी काय केलं होतं की हे जे सपोर्ट्स आहेत या सपोर्टला मी अजूम केलं होतं फिक्स एंड. हे बघा, याला मी अजूम केलंय फिक्स, याला मी अजूम केलंय फिक्स, याला मी अजूम केलंय फिक्स. आणि जेव्हा मी त्याला अजूम करतो फिक्स, तर फिक्सिटीमुळे ह्या ठिकाणी फिक्स्ड मोमेंट डेव्हलप होते. मग इथं जी फिक्स्ड मोमेंट डेव्हलप झाली ती अँटी क्लॉकवाईज नेचरची होती, इथं जी डेव्हलप झाली ती अँटी क्लॉकवाईज नेचरची होती. आता मी त्याला रिलीज करेल. सो रिलीज करणं म्हणजे त्याला त्याच्या ऍक्च्युअल सपोर्ट कंडिशन मध्ये कन्वर्ट करणं. मग मला सांगा, इथं रेड कलर मध्ये दाखवलंय मी, WL/8 एवढी मोमेंट तयार झाली, WL/8 एवढी मोमेंट तयार झाली. ही कशामुळे? बिकॉज ऑफ फिक्सिटी. आता मी रिलीज करणार, रिलीज करताना नेहमी एंड पासून रिलीज करत जायचं आतल्या बाजूने, एंड पासून आतमध्ये जायचं. मग रिलीज करताना इक्वल मॅग्निट्यूडची बट अपोजिट नेचरची मोमेंट लावायची. मग मी सी ला काय करतो, इथं क्लॉकवाईज मोमेंट डेव्हलप झाली, त्याला बॅलन्स करण्यासाठी मी अँटी क्लॉकवाईज मोमेंट अप्लाय करतो. कोणती?
अँटी क्लॉकवाईज नेचरची मोमेंट. ओके, आणि त्याची व्हॅल्यू असणार WL/8. सो रिलीज मोमेंट किती आली मग WL/8 अँटी क्लॉकवाईज म्हणून निगेटिव्ह. सो WL/8 ही रिलीज मोमेंट आहे, अप्लाइड मोमेंट आहे. तसंच इथं डेव्हलप मोमेंट बिकॉज ऑफ फिक्सिटी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये WL/8, त्याला रिलीज करण्यासाठी, त्याला बॅलन्स करण्यासाठी मी क्लॉकवाईज लावणार WL/8. सो इट इज अप्लाइड मोमेंट. नाव ही आहे अप्लाइड मोमेंट. ही कोणती मोमेंट? अप्लाइड मोमेंट WL/8. मग आता जी मोमेंट मी अप्लाय करतोय ही आहे क्लॉकवाईज, सो पॉझिटिव्ह. जी मोमेंट मी अप्लाय करतोय ती आहे निगेटिव्ह. आणि तुम्ही शिकलात की एखाद्या जॉईंटला जेव्हा तुम्ही मोमेंट अप्लाय करता तर त्याचा फार जर जॉईंट इंटरमिडिएट असेल किंवा फिक्स असेल तर तिथं कॅरी ओव्हर मोमेंट डेव्हलप होते. म्हणजेच WL/8 याचा कॅरी ओव्हर इथं डेव्हलप होणार विथ सेम साइन. WL/8 याचा कॅरी ओव्हर इथं डेव्हलप होणार विथ सेम साइन. मग बघा याचा कॅरी ओव्हर असतो हाफ. WL/8 चा हाफ WL/16 कॅरी ओव्हर झाला विथ निगेटिव्ह साइन. WL/8 चा हाफ कॅरी ओव्हर म्हणजेच काय WL/16 विथ सेम साइन. बरोबर. सो हे झालं तुमचं कॅरी ओव्हर सुद्धा. सो फिक्सेड मोमेंट लिहिल्यानंतर आपण रिलीज करतो, त्यासाठी इक्वल मॅग्निट्यूडची बट अपोजिट नेचरची मोमेंट अप्लाय करतो आणि देन देर इज अ कॅरी ओव्हर. काही मुलांच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो की सर वेन द फार एंड इज सिंपल देन देर इज नो कॅरी ओव्हर मोमेंट. जर फार एंड तुमचं सिंपल असेल तर कॅरी ओव्हर मोमेंट नसतं. व्हेरी गुड, बरोबर म्हणताय तुम्ही. बट इथं मोमेंट अप्लाय केल्यानंतर फार एंड कोणता आहे? बी. इथं मोमेंट अप्लाय केल्यानंतर फार एंड कोणता आहे? बी. आणि बी एंड इज द इंटरमिडिएट. आणि इंटरमिडिएट जरी सिंपल असेल तर आपण त्याला एमडीएम मध्ये फिक्स कन्सिडर करत असतो. म्हणजे हा झाला फिक्स, तर तिथे या ठिकाणी कॅरी ओव्हर मोमेंट डेव्हलप होणार. आणि किती? हाफ ऑफ द अप्लाइड विथ सेम साइन. एवढं झाल्यानंतर फर्स्ट अप्रॉक्सिमेट मोमेंट मग कसं घेणार? यांची अल्जेब्राइक सम घ्या. इथं काय येणार? 0. ओके, या तिघांची अल्जेब्राइक सम 0, या तिघांची अल्जेब्राइक सम 0. देन इथं कोणत्याही प्रकारचा रिलीज नाही, इथं कोणत्याही प्रकारचा रिलीज नाही. बरोबर. या दोघांची अल्जेब्राइक सम जर केली 16 आहे, 16 करण्यासाठी 2 ने मल्टिप्लाय करेल, 2 ने मल्टिप्लाय करेल. डिनॉमिनेटर सेम तर न्यूमरेटरची बेरीज 2WL + 1WL दॅट इज इक्वल टू 3WL/16. सेम 16 आहे तर 16 करण्यासाठी 2 ने मल्टिप्लाय करेल, 2 ने इथं मल्टिप्लाय करतो तर वरती पण 2 ने मल्टिप्लाय करावा लागेल. सो -2 - 1 दॅट इज इक्वल टू -3. आणि लक्षात घ्या आपलं इटरेशन आपल्याला स्टॉप कधी करायचं असतं? ज्या वेळेस इंटरमिडिएट जॉईंटला 2 मेंबर आहेत, BA मेंबर आणि BC मेंबर. तर तिथं डेव्हलप होणारी मोमेंट दोघांची इक्वल मोमेंट असली पाहिजे विथ अपोजिट साइन. म्हणजे या दोघांची अल्जेब्राइक सम किती आली पाहिजे? 0. आणि जर ती येत असेल तर आपलं इटरेशन स्टॉप करायचं. तर आता झालं काय ह्या ठिकाणी? हे बघा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघं इक्वल मॅग्निट्यूडचे आहेत. म्हणजे आपल्याला सेकंड इटरेशनला जाण्याची गरज नाही. आणि 3WL/16 विथ निगेटिव्ह साइन ही झाली तुमची मोमेंट डेव्हलप ऍट अ जॉईंट बी. आलं लक्षात? सो क्वेश्चन पहिला काय होता? क्वेश्चन मध्ये बघा पहिल्यांदा काय विचारलंय? फाइंड आउट द सपोर्ट मोमेंट ऍट बी. सो व्हॉट इज द सपोर्ट मोमेंट ऍट बी? सपोर्ट मोमेंट ऍट बी इज इक्वल टू 3WL/16. तर मी इथं पुढे लिहितोय बघा. देन द फायनल मोमेंट्स ऍट अ जॉईंट्स आर. AB ला फायनल मोमेंट किती आहे? AB ला फायनल मोमेंट 0, CB ला 0, 3WL/16 - 3WL/16, 3WL/16 - 3WL/16. आणि आपल्याला जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर आलंय हे बघा. ह्या आल्या तुमच्या मोमेंट ऍट जॉईंट बी 3WL/16 विथ निगेटिव्ह साइन, कारण तिथं हॉगिंग नेचरची मोमेंट असते. हे झालं. आता पुढची स्टेप सपोर्ट रिएक्शन्स फाइंड आउट करायच्या. तर सपोर्ट रिएक्शन्स फाइंड आउट करण्यासाठी जो काय ऍक्च्युअल बीम आहे आपण त्याला 2 पार्ट मध्ये या ठिकाणी स्प्लिट करणार. सो हा AB आणि हा BC. बरोबर. रिलीज स्ट्रक्चर आपण बनवणार. सो A ची रिएक्शन RA, B ची रिएक्शन, B ची रिएक्शन, C ची रिएक्शन. आणि शेवटी जेव्हा मी RB फाइंड आउट करेल, हा RB1 आणि हा RB2 ह्या दोघांची मी बेरीज करत असतो. मग आता पहिल्यांदा आपण हा एक पार्ट घेऊ सॉल्व्ह करायला. सो फर्स्ट अनालाइज द बीम AB. या AB ला अनालाइज करण्यासाठी मी काय करतो? इक्विलिब्रियम इक्वेशन्स यूज करतो. सो कन्सिडर द समेशन ऑफ मोमेंट अबाउट A = 0. सो हा आहे A आणि कन्सिडर द मोमेंट अबाउट A = 0. तर हा RA बिलकुल त्याच्यातनं पास होतोय, त्याच्यामुळे मोमेंट डेव्हलप होणार नाही. ही जी मोमेंट आहे ती आहे क्लॉकवाईज. सो आपण कन्सिडर करणार पॉझिटिव्ह 3WL/16. त्याच्यानंतर हा जो W आहे हा सेंटरला असल्यामुळे हे डिस्टन्स किती येणार? हाफ L/2. हे डिस्टन्स येणार हाफ. तर मग बघा W × L/2 आणि तो क्लॉकवाईज आहे. सो प्लस WL/2. नंतर RB1 अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट करणार आणि डिस्टन्स किती आहे? L. तर बघा RB1 × L.
हे इक्वेशन सॉल्व्ह करा आणि तुम्हाला इथून RB1 ची व्हॅल्यू भेटेल 11W/16 आणि ही आलेली व्हॅल्यू आता दुसरं इक्वेशन यूज करतो मी समेशन ऑफ फोर्सेस इन व्हर्टिकल डायरेक्शन इक्वल टू 0. सो RA व्हर्टिकली अपवर्ड आहे, RB1 व्हर्टिकली अपवर्ड आहे आणि या दोघांना बॅलन्स करणार टोटल लोड W. बरोबर. सो हे इक्वेशन घेतलं, RB1 ची आलेली व्हॅल्यू इथं पुट करा आणि त्याला सॉल्व्ह करा, तुम्हाला ह्या ठिकाणी RA ची व्हॅल्यू भेटेल. सो RA ची व्हॅल्यू आली आणि RB1 ची व्हॅल्यू आली. आता आपण हा सेकंड पार्ट जो आहे BC याला सॉल्व्ह करायला घेऊया. हा बघा, हा सेकंड पार्ट BC आपण आता याला सॉल्व्ह करायला घेऊया. मग मी काय म्हटलं, नाव अनालाइज, नाव जस्ट 1 मिनिट. हे बघा, आता आपण सेकंड पार्ट सोडूया. सो नाव अनालाइज बीम BC. आता हा BC पोर्शन अनालाइज करतो. अगेन यूज द इक्विलिब्रियम इक्वेशन. सो समेशन ऑफ मोमेंट ऍट पॉइंट B इक्वल टू 0. तुम्ही C पण कन्सिडर करू शकता, काहीच फरक नाही. सो समेशन ऑफ मोमेंट ऍट जॉइंट B इक्वल टू 0 हे इक्विलिब्रियम इक्वेशन मी कन्सिडर केलं आणि देन चेक करा कोणकोणत्या मोमेंट्स डेव्हलप होत आहे. ही आहे अँटी क्लॉकवाईज म्हणून -3WL/16. हा जो W आहे तो किती डिस्टन्स वरती आहे, अगेन इट इज L/2 डिस्टन्स वरती आहे. सो W मल्टीप्लाय बाय L/2 रोटेट होतोय क्लॉकवाईज, सो क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. RC अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये मल्टीप्लाय बाय L. आफ्टर सॉल्विंग दिस we have the value of RC 5WL/16. सॉरी 5W/16. याला सॉल्व्ह करा, RC ची व्हॅल्यू भेटेल. अगेन यूज द सेकंड इक्विलिब्रियम इक्वेशन समेशन ऑफ फोर्सेस इन व्हर्टिकल डायरेक्शन इक्वल टू 0. सो RB2 अपवर्ड, RC अपवर्ड, या दोघांना बॅलन्स करेल डाऊनवर्ड W. हे इक्वेशन तयार झालं. आपल्याकडे RC ची व्हॅल्यू आहे, ती RC ची व्हॅल्यू इथं पुट करा आणि तुम्हाला RB2 ची व्हॅल्यू भेटून जाईल. ओके, मग फायनल सपोर्ट रिएक्शन बघा. सो व्हॉट इज RA? जो RA आपण कॅल्क्युलेट केलाय तो RA 5W/16. RA किती आहे, जस्ट 1 मिनिट. 5W, जस्ट 1 मिनिट. RA ची व्हॅल्यू काय, 5W/16. 5W/16 हा आहे आपला RA. देन RB काय, RB1 प्लस RB2. सो RB1 किती आलाय आपला, चेक करा. सो RB1 आलाय आपला 11W/16 आणि RB2 किती आलाय आपला, RB2 11W/16. तर बघा मित्रांनो, एकच मिनिट. सो RB2 आलाय 11W/16 आणि हा पण 11W/16. एकदा पुन्हा चेक करून घेऊ आपण. हे बघा, हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यावरती 8 हा 11 आला. RB1 11W/16 आणि हा RB1 जर मायनस केला तर RA येतोय 5W/16. सो 5W/16. RB1 आला 11W/16. ओके, आफ्टर सॉल्विंग दिस याला जर मी 8 ने मल्टिप्लाय केलं तर 8 ने 3 गेले. ओके, RC 5W/16 आणि RB2 11W/16. सो 11. सो हे फायनल आन्सर किती येते या ठिकाणी, 22W/16. बरोबर, 22W/16. म्हणजेच काय रे राजांनो, हा RA RB. So therefore RB is equal to 22W/16. So याला आपण या ठिकाणी असं लिहू शकतो 11W/8. 11W/8 या पद्धतीने आपण त्याला लिहू शकतो. हा झाला RB. and then RC सपोर्ट रिएक्शन RC. तर सपोर्ट रिएक्शन RC किती आपल्याकडे, 5W/16. सो 5W/16. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सपोर्ट रिएक्शन सुद्धा फाइंड आउट करू शकतात. सो प्रिव्हियसली आपण इथं काय फाइंड आउट केलं, इथं आपण मोमेंट फाइंड आउट केली. मोमेंट ऍट इंटरमिडिएट सपोर्ट बी, त्याची व्हॅल्यू किती आली, 3WL/16 आणि त्याच्या मदतीने आपण या ठिकाणी सपोर्ट रिएक्शन सुद्धा फाइंड आउट केल्या. तर ही आहे RA ची व्हॅल्यू. सो RA ची व्हॅल्यू आहे 5W/16, RB ची व्हॅल्यू आणि ही आहे RC ची व्हॅल्यू. तर अशा पद्धतीने मित्रांनो जेव्हाही तुम्हाला PYQ क्वेश्चन्स विचारला जाईल, एकतर तुमच्याकडे वेळेची मर्यादा असते, तर त्यामुळे जे काही विचारलंय ते व्यवस्थितपणे रीड करायचं. दोघं प्रश्नांमध्ये फरक आहे. प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये अनालाइज करताना आपल्याला SFD BMD पर्यंत जावं लागतं आणि या ठिकाणी आपल्याला इंटरमिडिएट सपोर्टला बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेट करा आणि सपोर्ट रिएक्शन्स फाइंड आउट करा. एवढं विचारलंय तर सर्व गोष्टी आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. तर पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आणखी आपण एखादा PYQ क्वेश्चन्स घेऊया आणि तो कशा पद्धतीने सोडवायचा हे तुम्हाला मी या ठिकाणी शिकवेल. यात जर तुम्हाला काही शंका असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही लेक्चर व्यवस्थित बघून घ्या आधी. देन त्याचा एक स्क्रीनशॉट मारायचा, त्या PDFचा मला टेलिग्रामला पाठवायचा आणि तुमचा डाऊट तुम्ही विचारू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.